हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा फर्स्ट व्हिडिओ आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरचा. हा एक मेकअप व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे सगळ्यात आधी मी स्टार्ट करते आहे ग्लो प्रायमर वॉटरपासनं. हे ग्लॅम 21चं ग्लो प्रायमर वॉटर वापरते मी. हे मी व्यवस्थित स्प्रे करून घेतलं आहे चेहऱ्यावर आणि आता तुम्ही बघताय तसं एकदम हलक्या हाताने मी ते पूर्ण चेहऱ्यावर डॅप टॅप करणार आहे. खूप असं चोळायचं नाही आहे, एकदम हलक्या हाताने फक्त जस्ट ते आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल एवढंच फक्त स्किनवर आपण डॅप करायचं आहे. त्यानंतर मी आता अप्लाय करते आहे माझं मोस्ट फेवरेट पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल. हे मी गेली बरीच वर्ष वापरते आहे आणि सगळ्यात बेस्ट पार्ट याचा हा आहे की हे एकदम नॉन स्टिकी आहे आणि ऑइली स्किन्स करता तर एकदम बेस्ट आहे. माझा स्किन टाईप मीडियम आहे, म्हणजे ऑइली पण नाही आहे आणि खूप ड्राय पण नाही आहे, नॉर्मल स्किन टाईप आहे. बट स्टील मी हे प्रिफर करते बिकॉज याने मेकअपसुद्धा खूप छान राहतो चेहऱ्यावर आणि नंतर जे एक आपल्याला असं खूप घाम आल्यासारखं वाटतं, असं स्वेटिंग झाल्यासारखं वाटतं खूप चेहऱ्यावर आणि मग तो जो आपण मेकअप पण केलेला असतो तो सुद्धा नीट राहत नाही, तसं अजिबात होत नाही आणि हे खूप छान फील देतं चेहऱ्याला. त्यानंतर मी आता चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे डॉट अँड कीचं वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन. हे SPF 50+ PA++++ आहे. सो याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि खूप चांगलं प्रोटेक्शन देतं ते. त्यामुळे हे मी आता अप्लाय करणार आहे. दिस इज मॅन्डेटरी प्रत्येक वेळेला मेकअप करताना किंवा अदरवाईज ऑल्सो ऑन डेली बेसिस. सनस्क्रीन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाहेर पडताना घराच्या. सनस्क्रीन लावल्यामुळे स्किन चांगली प्रोटेक्ट होते आणि सनबर्न्स वगैरे होण्यापासून वाचतो, त्यामुळे सनस्क्रीन इज मस्ट. नेक्स्ट आहे व्हॅसलिनची स्किन प्रोटेक्टिंग जेली. ही मी आता लिप्सवर अप्लाय करणार आहे. प्रत्येक वेळेला मेकअप करण्याच्या आधी मी ओठांवर हे अप्लाय करते. यामुळे जेव्हा लिपस्टिक लावतो आपण तर ओठ ड्राय पडत नाहीत आणि लिपस्टिकसुद्धा छान राहते ओठांवर. ओके, सो मूविंग ऑन टू द नेक्स्ट प्रॉडक्ट. हे आहे मेबेलिनचं मल्टीयूज कन्सिलर. अगेन हे माझं वन ऑफ द फेवरेट प्रॉडक्ट्स आहे, कारण की हे खूपच छान रिझल्ट देतं आणि प्रत्येक वेळेला फाउंडेशन यूज करायची गरज पडत नाही मेकअप करताना. जर एक तुम्हाला लाईट मेकअप लूक क्रिएट करायचा असेल, खूप हेवी असं मेकअप नको असेल चेहऱ्यावर, तर फक्त या कन्सिलरनी काम होतं आणि मेकअपसुद्धा खूप छान होतो. त्यामुळे माझ्यासाठी ॲटलिस्ट हे गो टू प्रोडक्ट आहे. कन्सिलर लावून झाल्यानंतर मी आता हे एक हा स्पंज घेतलेला आहे आणि तो मी पाण्याने ओला करून घेतला आहे आधी. फक्त पाणी सगळं काढून टाकलं आहे स्पंजमधनं आणि आता मी हे इव्हनली स्प्रेड करणार आहे सगळीकडे. जे कन्सिलर मी लावलेलं आहे ते खूप जास्त जोरात घासायचं नाही आहे स्पंज चेहऱ्यावर, स्किन डॅमेज होऊ शकते. जसं तुम्ही बघता एकदम हलक्या हाताने ते स्प्रेड करायचं आहे बऱ्याच ठिकाणी. जर तुम्ही बघितलं तर मी फक्त डॅप करते आहे चेहऱ्यावर, खूप जोरात असं घासायचं नाही आहे. कपाळाला ते स्प्रेड करताना वरपर्यंत तुम्ही स्प्रेड कराल याची काळजी घ्यायची आहे. जेव्हा कंप्लीट तुमचं होईल जस्ट मेक शुअर की तुम्ही कपाळाला वरपर्यंत केसापर्यंत तुम्ही ते स्प्रेड केलं. हा माझा ऑफिससाठीचा मेकअप नाही आहे, त्यामुळे मी आज फाउंडेशन पण यूज करते आहे. हे आहे मेबेलिनचं फिट मी फाउंडेशन. हे आता मी सगळ्या चेहऱ्यावर लावून घेणार आहे. त्यानंतर परत मी स्पॉन्ज घेतलेला आहे आणि आता मी जे फाउंडेशन आहे ते सगळीकडे इव्हनली अप्लाय करते. त्यानंतर मी यूज करते आहे शुगर पॉपची कॉम्पॅक्ट पावडर. त्यानंतर मी यूज करणार आहे मॅट लुकचं द ब्रो बार आयब्रो एन्हान्सर.
या पॅलेटमध्ये आपल्याला टोटल 4 शेड्स मिळतात. 3 ब्राऊन शेड्स आहेत आणि एक ब्लॅक शेड आहे. आपल्या चॉईसप्रमाणे आपण त्यातनं मिक्स करून मग आपली आयब्रो छान एन्हान्स करू शकतो. तर पॅलेटमध्येच जो ब्रश आहे त्याने मी आयब्रोज सेट केल्या आणि माय आयब्रोज आर डन. हे आहे शुगर कॉस्मॅटिक्सचं मिनी ब्रॉन्झर. कॉन्टोरिंग करता मी हेच यूज करणार आहे. त्यानंतर मी यूज करते इसेन्सची शियर अँड शाईन लिपस्टिक. मी 2 शेड्स एकत्र करून लावणार आहे. ही आहे शुगरची हेलेना शेड नंबर 12. त्यानंतर हे आहे मार्सचं आय शॅडो पॅलेट. या ज्या पिंकच्या 2 शेड्स आहेत त्या मी आता अप्लाय करणार आहे. यातल्याच पिंक शेड्स मी चिक टिंट म्हणून पण यूज करते. नेक्स्ट मी यूज करते रेनेची मिडनाईट कोल पेन्सिल. हा मी यूज करते फेसेस कॅनडाचा मस्कारा. मेकअप इज डन आणि आता मी वेअर करणार आहे हा सुंदरसा नेक पीस. आणि हा आहे माझा कंप्लीट मेकअप लुक. सो दिस इज हाऊ इट लुक्स. आणि तुम्ही बघू शकता एकदम सिम्पल, सोबर आणि खूपच सुंदर असा मेकअप झालेला आहे. हे आहे माझं कंप्लीट आउटफिट. मला हा नेक पीस खूपच आवडलेला आहे. मी ऑफकोर्स सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला असेल, हा मेकअप लुक जो मी क्रिएट केला आहे तो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.